नाथ बाबा संत आहेत. संत त्यांना म्हणतात ज्यांच्या अंकित भगवंत तेच खरे संत. अंकित याने भगवंत ज्यांचा दास झाला किंवा ज्यांचा दास आहे, ज्या दास होतो असे असणारे संत. आता मग दास झाले भगवान परमात्मा कोणाचे? नाथ बाबांच्या घरी. कस काय बरं? तुम्हाला माहीतच असेल, या अगोदर तुम्ही कीर्तन ऐकलेलंच असतील, नाथ बाबांचं चरित्र तुम्ही ऐकलेलं असेल. पहा, नाथ बाबांच्या घरी भगवान परमात्म्यानं काम केलं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. असे नाथ बाबा की ज्यांच्या घरी जगाच्या बापानं काम करावं, पाणी भरावं, कपडे धुवावे, चंदन उगाळावं असे असणारे नाथ बाबा. हे नाथ बाबा काय करतात? संतांचे उपकार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नाथ बाबा सुद्धा एक संत आहेत. पहा, त्यांचे सुद्धा उपकार या संप्रदायावरती आहेत. किती उपकार आहेत अहो. आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचावं त्याच्याकरिता अनेक साधन नाथ बाबांनी आपल्याला बहाल केले, दिले आपल्याला. भागवतासारखं ग्रंथ या नाथ बाबांनी आपल्याला दिला. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ दिला. या लोकांना कळावून अगोदर कूट अभंगाची रचना नाथ बाबांनी केली. पण या लोकांना ते समजणार नाही बाबा, ही अवघड भाषा आहे. मग साधे बोळी जनता की ज्यांना लिहिता वाचताच येत नाही, त्यांना संस्कृत कळत नाही, अशी असणारी साधी बोळी जनता, त्यांना जर देवाची प्राप्ती करायची तर मग बिचारे कसे करतील? यांना सोपा मार्ग आपण दाखवून देऊ, सोप्या पद्धतीत आपण यांना सांगण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून यांना समजेल आणि ते भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतील. म्हणून नाथ बाबांनी विचार केला. म्हणून नाथ बाबांनी काय केलं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे शब्द वापरतो, ज्या शब्द वापरतो ते वापर असणारे शब्द त्याचीच रचनामधनं नाथ बाबांना भारुडाची रचना केली. एवढे सुंदर भारुडची रचना केली नाथ बाबांनी. अगोदर सुरुवातच शेजारणीपासून केली. या शेजारणीनं बरं नाही केला ग बयो, या शेजारणीनं बरं नाही केला ग बयो, अन मला पंढरीला नेल ग बयो, मला पंढरीला नेल ग पंढरीला नेल ग बयो, बयो बयो पंढरीला नेल ग बयो.
वाटलं ना ऐकू? महिला तर हसायच लागल्यात. अशी सुंदर भारुडाची रचना नाथबाबांनी केली. आपल्याला ऐकायलाही छान वाटतंय आणि शब्द सुद्धा अगदी आपल्या रोजच्या वापरण्यामधले त्यामध्ये आहेत. अशी असणारी भारुडाची रचना नाथबाबांनी केली आणि हे भारुड आपल्या संप्रदायाला दिले. अनेक उपकार, अनंत उपकार नाथबाबांचे सुद्धा या संप्रदायावरती आहेत. आणि हे नाथबाबा संतांचे उपकार सांगतात, कारण नुसतं संतांचेच उपकार सांगतात. खरं पाहायचं म्हणलं तर या समाजामध्ये उपकार करणारे भरपूर आहेत. लक्ष द्या बरं, उपकार करणारे भरपूर आहेत. त्यामध्ये उपकार करण्यामध्ये नदी असेल, झाडं असतील, पशु पक्षी असतील, सूर्य, चंद्र, वायू सगळेजण आपल्यावरती काही ना काही उपकार करतात. नदी आपल्यावरती उपकार करते. काय उपकार करते? आपल्याला पाणी पुरवते नदी. एवढंच नाही, झाडं जे वृक्ष आहेत, आपण जरी त्या झाडांना तोडलं तरी ते झाडं आपल्याला सावली देतात, आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. आता आपण झाडाला तोडलं तर एका झाडाच्या जर सावलीखाली आपण उभा राहिलो जाऊन तर ते थांबू देत नाही, असं आहे का? थांबून देतं. ते आपल्यावरती उपकार करतं. वृक्ष आपल्यावरती उपकार करतात, आपल्याला फळं देतात, वनस्पती आपल्याला औषधं देतात. अशा पद्धतीनं या निसर्गामध्ये जे काही घटक आहेत ते पूर्ण घटक कोणत्या तरी उपकार आपल्यावरती करतात. प्रत्येक घटक आपल्यावरती काही ना काही उपकार करतच असतात. पण प्रत्येकाचे उपकार घेतले नाही, फक्त संतांचेच उपकार सांगितले. आता पहा, देवाचे सुद्धा उपकार संतांनी सांगितले नाही बरं, संतांचेच उपकार सांगितले. आता पाही, नदी उपकार करते, झाडं आपल्या उपकार करतात, गाय आपल्यावरती उपकार करते. काय उपकार करते? गाय आपल्याला दूध देते, तूप देते आपल्याला तिच्यामुळं दूध तूप खायला मिळतं. गाय आपल्यावरती उपकार करते, शेण देते, गोमूत्र देते. अशी असणारी गाय. हे सगळेजण उपकार करतात, पण यांचे उपकार कुठं मानले नाही का? यांचे उपकार हे करतात, पण यांच्या उपकारांना काही ना काहीतरी मर्यादा आहे. आता नदी आपल्यावरती उपकार करते, मान्य आहे, पण ही जी नदी आहे काय करते? तिच्या नदीला सुद्धा मर्यादा आहे. आता समजा आपण वाळवंटामध्ये गेलोय, मग नदी म्हणते का बाबा तिथं खूप तहान लागते, मी येते तिकडून. किंवा एखाद्या गावामध्ये खूप भांडणं चालू आहेत, पाण्याची टंचाई आहे आणि पाण्यासाठी आमच्या महिला मंडळ भांडायचं म्हणलं, फक्त महिला मंडळाचे भांडणं बघावं. भांडणं ते चालू असताना ती नदीमध्ये का तुम्ही भांडू नका, मी तुमच्या गावाला ओळसा म्हणून तुमच्या गावात येते असं म्हणते का? नाही. ते पाणी पाहिजे ना, आपलं नदीपाशीच जावं लागेल, तेव्हाच ते पाणी आपल्याला भेटेल. नदी उपकार करते, पण त्याला सुद्धा उपकार करण्याला मर्यादा आहे. वृक्ष आपल्यावरती उपकार करतो, पण जिथे ऊन आहे तिथं मागे मागे थोडं नेतो आपण. जिथं सावली आपल्याला तिथं जावं लागतं तेव्हा ती सावली भेटते. वृक्ष उपकार करतो, पण त्याला सुद्धा मर्यादा आहे. गोमाता आपल्यावरती उपकार करते, आपल्याला दूध देते, पण ती दूध देते तिच्या बछड्याच्यामुळे, तिच्या पिलामुळे ती दूध देते. नाहीतर ती जी गाय सांभाळते त्याला सुद्धा लात मारायला कमी करत नाही. तिच्या उपकाराला सुद्धा मर्यादा आहे. या निसर्गामध्ये असतील जे कोणी उपकार करतं त्या उपकारावरती काही ना काही मर्यादा आहे. फक्त एकच घटक असा, एकच व्यक्ती असायची की संत, ते आपल्यावरती उपकार करतात. देव सुद्धा संतांनी इतके उपकार करू शकत नाही. कसं काय? पहा, संतां एवढे उपकार की त्यांच्यामध्ये देवाचं त्या यादीमध्ये नाव येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, देव उपकार करतो, पण तो करतो तो फक्त भक्तांवरच करतो, दुर्जनावरती नाही. देव उपकार करतो बरं, पण फक्त भक्तावरती. जर ते सर्वांवरतीच देवाने जर उपकार केले असते तर हिरण्यकशिपूला मारलंच नसतं. देवाने जर उपकार केला असता तर महाभारताच्या युद्धामध्ये जे कौरव आहेत त्यांना मारलं नसतं देवाने, पांडवांना जिवंत ठेवलं नसतं. कारण पांडव काय करत होते? भगवान परमात्म्याचं सतत भजन करत होते. किती दुःख जरी आलं तरी ते भजन करायचे. पहा, ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. त्या देवाला ते आठवत होते. पांडव देवाचे भक्त होते, भक्ती करायचे, म्हणून या देवाने सुद्धा त्यांना जिवंत ठेवलं. बाकी सगळे पांडव मरण पावले, कौरव मरण पावले. म्हणजे
देव उपकार करतो तो कोणावर करतो? फक्त भक्तांवरती करतो, दुर्जनावरती नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. असं असणारा भगवान परमात्मा तो उपकार करतो. करत नाही असं नाही, करतो, पण तो फक्त आपल्या भक्तावर करतो, दुर्जनावरती नाही. याच्या पुढं जाऊन जर सांगायचं म्हटलं तर आपले आई वडील जे आहेत त्यांचे पण आपल्यावरती फार उपकार आहेत. जी आई आहे ती आपल्याला जन्म देते, हाच तिचा सर्वात मोठा उपकार आहे. वडील आपला सांभाळ करतात, हा पण त्यांचा काही उपकार कमी नाही. सर्वात मोठे आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. पण आई वडिलांचे उपकार नाही मानले संतांनी का? आई वडील आपल्यावरती उपकार करतात, आई वडील प्रेम करतात, आपली माया करतात. पण एक सांगू, आई जी आहे ना ती आपल्या लेकराचंच प्रेम करते, त्याच्यावरच माया करते. एक जी आई आहे जे स्वतःच्या लेकराला जेवढा जीव लावते तेवढा जीव ती समोरच्या लेकराला, दुसऱ्याच्या लेकराला नाही लावू शकत. काहीतरी फरकेपणा त्यामध्ये असतो. आपल्या लेकराला जेवढा जीव ती आई लावते ना ते समोरच्या लेकराला लावू शकत नाही, लावतच नाही. म्हणून त्यांचे सुद्धा उपकार सांगितले नाही, त्यांच्यापेक्षा सुद्धा संतांचे उपकार महान आहेत. प्रमाणे पहा, केले उपकार सांगो काय, बापण करी ऐसी माय, धर्मेच्यांच्या देखिले पाय, दिले अखाया बाया दाना रणी आलो बाप न करी ऐसी माय. जे बाप आणि माय जे करू शकत नाही ते संत करतात. म्हणून सर्वात जास्त उपकार कोणाचे असतील? देवांपेक्षा सुद्धा उपकार जे करतात ते संत असतात. देवाला जे उपकार करता येत नाही ते संतांना करतात. देव फक्त भक्तावर उपकार करतो, पण संत दुर्जनावरती सुद्धा उपकार करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर, जागविती जागविती जागविती, काय द्यावे त्याची वावे उत्तराई, काय द्यावे त्याची वावे उत्तराई. द्यावी त्याची व्हावे उतराई, काय द्यावी त्याची व्हावे उतराई. वावे उत्तराई राम. तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू मी सांगूच शकत नाही, असे संतांचे उपकार आहेत. काय उपकार आहेत? मज निरंतर जागविती. संत काय करतात? आपल्याला जागवण्याचं काम संत आपल्याला करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवावी आता जन्माच्या. उठ, आपल्याला उठा
असं संत म्हणतात. का बरं उठा म्हणतात? त्याचं कारण असं आहे, आयुष्य जात आहे पहा काळ पातासे महा स्वहिताचा गौरवहा ध्यानी राहासी हरीच्या घनदारा पुत्र जन घनदारा पुत्र जन. आपलं आयुष्य जातंय, एक 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 क्षण निघून चाललाय म्हणून जागे व्हा म्हणतात. पहा, एक तुम्हाला सांगते, जो दिवसभर जगतो ना, जो दिवसभर जगत राहतो त्याला जीव म्हणतात. जो दिवसभर जगत राहतो त्याला जीव म्हणतात. जो सर्वांना जगवतो त्याला देव म्हणतात. आणि जे सर्वांना जागवतात त्यांना संत असे म्हणतात. पहा, संत आपल्याला जागवण्याचा प्रयत्न करतात. जागवण्याचा प्रयत्न करतात, जागायला सांगतात, जागवतात आपल्याला संत. हे संतांचे फार आपल्यावरती उपकार आहे बाबा. संतांचे उपकार सांगता येणार नाही असे संतांचे उपकार आहे बाबा. काय संतांचे उपकार आहेत? काय करतात संत? संतांचे उपकार नेमकं काय? आपल्याला जागवतात तर खरंच. जगजोगी 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 जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जग जगजोगी जाग जाग बोलती. जागता जगदेवाया काही भाव. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. बोलती. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. हेच त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. मग असे असणारे संतांचे उपकार, तेच उपकार शांतीचे सागर एकनाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संतांचे उपकार संतांचा उपकार हो संतांचा उपकार संतांचा उपकार हा संतांचा उपकार संतांचा उपकार हा
एकनाथ बाबा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, संतांचे उपकार सांगावया नाही पार. संतांचे एवढे अगणित अनंत उपकार हे आपल्या जीवावरती आहेत की ते शब्दांमध्ये तर मांडता येणार नाहीत, शब्दामध्ये सांगता येणार नाहीत. असे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. पहा, उपकार या शब्दावरती जर बोलायला गेलं तर खूप काही बोलता येईल, खूप काही सांगता येईल. उपकार जर म्हटलं, उपकार म्हणतात कशाला, उपकार काय असतात? पहा, एखादा तहानेने व्याकुळ झालेला व्यक्ती आहे, त्याला जर का आपण पाणी दिलं पिण्यासाठी, तर आपण त्या व्यक्तीवरती केलेला काय येतो? काय काय उपकार. एखाद्या व्यक्तीला पाणी दिल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती तो केलेला उपकार आहे. एखाद्या जत्रेमध्ये एखादं लहानचं लेकरू हरवलंय, त्या लेकराला जर त्याची आई आपण भेटवून दिली, त्या लेकराला जर त्याच्या आई पशी नेऊन दिलं, पोच केलं, तर आपण त्या मुलावरती आणि त्याच्या आईवरती आपण तो केलेला काय उपकार आहे. ह्याला उपकार म्हणतात. उपकार कशाला म्हणतात? एखादी गोष्ट दिल्याच्या नंतर ती परत भेटावं याची अपेक्षा न करणं त्याला उपकार असं म्हणतात. कशाला म्हणतात? आता समजा उपकार याला म्हणत नाही. एखादीच्या लग्नामध्ये, आता दुसऱ्याच्या लग्नामध्ये आपण जात असताना काहीतरी घेऊन जातो ना, आहेर जातो की नाही? जातो. काहीतरी आहेर घेऊन जातो आपण. मग आपण एखाद्याच्या लग्नामध्ये 5,000चा आहेर दिला. मग आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कोण येत असताना आपण ज्यांना दिला त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सुद्धा 5,000चा आहेर द्यावा, ही आपली इच्छा असते की नाही? द्यावा वाटतो की नाही? त्यांनी दिला पाहिजे बाबा, वाटतो ना? बोला काहीतरी, इकडे काय लग्न होत नाही का काय? हा, होतात ना? हा, मग बोलत चला थोडंफार. आपल्याला असं वाटतं रे, आपण त्यांच्या मुलीच्या लग्नात दिलं ना, आपल्या सुद्धा मुलीच्या लग्नामध्ये तेवढ्याच किमतीची वस्तू त्यांनी दिली पाहिजे. ह्याला उपकार म्हणतात का? याला देवाणघेवाण म्हणतात. याला उपकार नाही म्हणता येणार, याला देवाणघेवाण म्हणता येईल. उपकार त्याला म्हणतात एखाद्याला एखादी वस्तू दिली, परतीची बोली न करता केलेली मदत, त्याला उपकार असं म्हणतात. असे उपकार संत आपल्यावरती करतात. पण या जगामध्ये फिरत असताना असे काही घटक पाहायला मिळतात, त्यांच्यावरती उपकार जरी केलं ना, त्याची फेड ते अपकाराने करतात. असे काही बरेच लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. पटवून पटण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते. भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, असे काही लोक की आपण त्यांच्यावरती जरी उपकार केले तर त्याची परतफेड ते अपकारानं करतात. तुम्ही हे कधी उदाहरण ऐकलं असेल माझ्या गुरुवाऱ्यांच्या मुखारविंदातून. खूप गोड आणि खूप छान आहे, तुम्हाला कळेल सुद्धा. असं उदाहरण आहे. पहा, आता आपण सर्व या ठिकाणी बसलेले शेतकरीच आहोत, आहे की नाही? शेतकरीच आहात. तर एका शेतकऱ्यानं काय केलं, तर नवीनच गोरी घेतली. गोरी माहिती आहे ना, नवीनच गोरे घेतले. आता नवीन गोरे त्यांना कधी काही गाडीला झोपलेलं नव्हतं, काही नव्हतं, पण पहिल्यांदाच गाडीला झोपलं त्या व्यक्तीनं. त्या शेतकऱ्याने, त्या ग्रस्तानं त्या बैलांना गाडीला झोपलं आणि शेतामध्ये गेला. आणि जसं निघाला, आता वदाडक करतच निघाले. हा, अगदी असेच पळतच निघाले. कसे बसे शेतापर्यंत जाऊन पोहोचले. लक्ष द्या बरं, शेतापर्यंत ते गोरे पोहोचली. दिवसभर त्या गृहस्थानं शेतामध्ये काम केलं. काम केल्याच्या नंतर सायंकाळ झाली, घरी निघण्याची वेळ झाली. त्या व्यक्तीनं दिवसभर काम केलं ना, आता जायची वेळ झाली म्हणून गुरे गाडीला झुंपले आणि आता घराकडं निघायला लागले. जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं हे गुरे जास्तच वदाडक उड्या मारायला लागले. जसं की आमची पप्पेची आई माहेरचं कुणी आलं की तिला काही सुधरतच नाही, तसंच ते गोंधळून जातात. अगदी तसंच हे गुरे जे आहेत ते सुद्धा जसं जसं गाव जवळ येईल तसे तसे उड्याच मारायला लागले. नुसते उड्या मारतात, असे उड्या मारायला लागले. त्या उड्या मारण्याच्या नादामध्ये त्या बैलाच्या नाकातली व्यसनच तुटली. काय झालं? व्यसन तुटली. आता काय करता? व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. आता जो ग्रहस्थ होता ना, तो ग्रहस्थ घाबरला. आता काय करायचं?
बैलाच्या नाकातली विसून तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय. आता करायचं काय? गाव जवळ आलंय. हा ग्रस्त आता ओरडायला चालू केलं. ह्याने बोलायला लागला, हो काका मावशी बाजूला सरका, सरका बाजूला. बैलाच्या नाकातली विसून तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, हो सरका बाजूला. अशा पद्धतीनं मोठमोठ्यानं ओरडायला लागला. लोक त्याचं ऐकत होते, त्याला मदत करत होते, बाजूला सरकत होते. गाडी हळूहळू गावात येते, चौकात यायला लागली. हा मोठ्या मोठ्यानं सांगतोय लोकांना, हो सरका बाजूला, बाजूला सरका. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, सरका बाजूला. असं मोठमोठ्याने ओरडत ओरडत तो व्यक्ती सांगतोय. सांगत असताना तेवढ्यामध्ये चौकामध्ये गाडी आली आणि तेवढ्यामध्ये गावातली एक शांताबाई नावाची बाई समोर आली. इथल्या शांताबाई सांगत नाही तर कोण असलं तरी, तिकडची शांताबाई सांगते. ती शांताबाई समोर आली. जशी काय ग्रस्तानं त्या शांताबाईला बघितलं ना, त्याची बोबडीच वळायला लागली. त्याला शब्दच फुटाना. काय करावं, कारण नुसतं शांताबाई नाव होतं, पण ती सगळ्यात भांडखोरच बाई होती गावामध्ये. असं गावात एक सुद्धा व्यक्ती नव्हतं की तिचं भांडणं त्याचं झालं नव्हतं. एवढी भांडखोर ती शांताबाई. ती त्याच्या समोर आली आणि समोर आल्याबरोबर काय झालं, आता याची बोबडी वयाला काही सुचेना, पण तरी सुद्धा यानं बळ तिला सांगायला लागला, बाई अहो बाई बाजूला सरका, बैलाच्या नागातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, तुम्ही बाजूला सरका. तुम्ही जर बाजूला सरकला नाही तर तुमच्या पायावरून गाडी जाईल, पाय वगैरे मोडल, तुम्ही बाजूला सरका. पण ही जरा शांताबाई आगावच होती, ऍडव्हान्स मध्ये होती ही शांताबाई. ती काय म्हणते, तू किती मला माग सरक, किती मला जा म्हण तरी मी जाणार नाही. तिनं तर का आता तिनं का डोक्यावर तिच्या पदर होता, तिनं डोक्यावरचा पदर काढला आणि कमरेला खावला. बांगड्या होत्या, बांगड्या अशा मागं केल्या. आता म्हणते, रस्ता काय तुझ्या, हुशार आहेत की तुम्ही. ती म्हणते, रस्ता काय तुझ्या, हा जरा जोरात. अशी त्याला ती भांडायला लागली. याला तर काही सुचे ना, कारण ती भांडखोर शांताबाई. ती म्हणते, येऊ दे गाडी, मोडू दे पाय, होऊ दे जे व्हायचं ते होऊ दे, बघून घेते काय होईल ते. शांताबाईला काय भांडायला खूप मजा येशी तिला. ती सांगत होता, ग्रस्त बाजूला सरका, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला. पण ती म्हणते, येऊ दे तुझी गाडी, बघतेच माया पायावरून कशी जाते. मग काय शांताबाई बाजूला सरकायला तयारच नाही. तेवढ्यामधनं गाडी आली आणि जशी गाडी आली पायावरून गेली, पाय कडकन मोडला. आता या शांताबाईने कुठं जावं, दवाखान्यात जावं की नाही, नाही नाही, ती पोलीस स्टेशन मध्ये गेली. पोलीस स्टेशन मध्ये गेली शांताबाई आणि तिथं या बाबाविषयी तक्रार केली. बिचारा घाबरला. आता म्हणाला, अरे उभी आयुष्यामध्ये या पोलीस स्टेशन मध्ये गेलो नाही, तक्रार झाली नाही, आता उद्याच्याला कोर्ट जे आहे ते कोर्टामध्ये जावं लागेल, त्याची पायरी मला चढावी लागेल. आतापर्यंत माझ्या बाप जन्मी कोणी पाहिलं नव्हतंय. काय वेळ आली, बिचारा रडत बसला, काही कळे ना त्याला, घाबरायला लागला, काही सुचे ना त्याला, रडत बसला. तेवढ्यात त्याचा मित्र त्याला भेटला आणि मित्र म्हणता, अरे काय झालं, एवढं दुःखी काय तू. त्यावेळेस तो सांगतो, बाबा काल असं असं झालं, तर त्या शांताबाईनं माझी कंप्लेंट केली, आता काय करू मला सुचे ना, यातून सुटू मी कसं बाहेर, मला कळे ना, मला काहीतरी उपाय. त्यावेळेस तो मित्र म्हणाला, काही काळजी करू नको, माझ्याच ओळखीचा एक मित्र आहे, तो वकील आहे, थोडेफार त्याला पैसे दे, तो सुखरूप निघशील बाहेर, त्यामधनं सुटशील. असं सांगितल्याच्या नंतर ठीक आहे म्हणे, देतो पैसे. पोलीस झाली आणि त्या वकिलाला बोलवलं. वकील आले. वकील म्हणाले, हे पहा ग्रस्त, तुम्हाला जर यातून सुटायचं असेल ना, एकच उपाय, इकडे पहा. ग्रस्त म्हणतात, हा सांगा ना, मी सुटलो पाहिजे, तुम्ही म्हणता तेवढे पैसे मी तुम्हाला देतो, तुम्ही फक्त मी सुटलो पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर वकील म्हणतात, काही नाही करायचं, फक्त ते म्हणते, तुम्ही फक्त आत जायचं आणि फक्त एकच गोष्ट करायची. त्या जज साहेबांनी तुम्हाला काही जरी विचारलं तरी काय म्हणायचं, बुईंग, एवढंच म्हणायचं. काय म्हणायचं, बुईंग. हा, लक्षात आलं तुमच्या, एवढंच म्हणायचं. ग्रस्त म्हणाला, का हो, नुसतं बुईंगच म्हणायचं का. हो म्हणे, तुम्हाला काही जरी विचारलं तरी फक्त बुईंग एवढंच म्हणायचं, बाकी काही म्हणायचं नाही. ठीक आहे, तुम्ही एवढंच म्हणलं तरच सुखरूप सुटता, नाही तर सुटणार
नाही, बिचारा ग्रस्त गेला. एका कस्टडीमध्ये तो ग्रस्त, एका कडघऱ्यामध्ये ती शांताबाई. आता काय जज साहेब प्रश्न विचारायला सुरुवात केली. ग्रस्ताला प्रश्न विचारतात, का हो बाबा आपलं नाव काय? ग्रस्त म्हणतोय भुईंग. आपल्या वडिलांचं नाव काय? ग्रस्त म्हणतोय भुईंग. आपलं गाव काय? भुईंग. ग्रस्त म्हणतात, अरे नेमका मेळ काय, नुसतं सगळे भुईंग काय? काही का असे ना, काल काय झालं? ग्रस्त म्हणतो भुईंग. ही शांताबाई कोण? भुईंग. काहीच माहित नाही. जज साहेबाला कळेना नेमकं हे काय होतंय. शांताबाईची तर मग तळपायाची आग मस्तकालाच गेली. शांताबाई आता तापली आणि शांताबाई म्हणते, जज साहेब अहो काय हे, काल हा मुर्दा म्हणत होता. अगं शांताबाई बाजूला सरक, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक जर पायावून गेलं तर पाय मोडेल, सरक बाजूला, असं मला म्हणत होता. आणि आज मुर्दा नुसतं भुईंग भुईंगच करायला लागला. असं म्हणल्याच्या नंतर जज साहेबांच्या लक्षात आलं, अरे चूक या ग्रहस्थाची यात काहीच नाही, चूक या बाईची. कारण तिनं स्वतःच्या तोंडानं सांगून टाकलं होतं. चूक कोणाची आहे? या बाईची चूक आहे. म्हणून काय, त्या बाबाला सुखरूप सोडून दिलं आणि हिला टाकलं. आणि ही असणारी शांताबाई अडकली, बिचारा सुटला. हे आनंदातच उड्या मारतच घरी आला. एवढा आनंद झाला त्याला, आनंद एवढा झाला, घरी आला. बायकोला पहिला म्हणाला, कुडे भाबडी भाजी पापडी काय असते ते कर, सगळंच गोड गोड पदार्थ बनव असं सांगितलं. आणि काय सांगितलं, बायकोने पण आनंदात बनवलं, कारण नवरा सुखरूप आला आपला. मग काय सगळे पदार्थ बनवले, खूप सुंदर आनंद झाला. आणि आता बसला खायला. सुंदर पद्धतीचे अनेक प्रकारचे भजे बनवले होते. कोण म्हणते भोपळ्याचे भजे, पालक, असे अनेक प्रकारचे भजे असतात ना, कांदा भजी, सगळेच बनवलं होतं. बिचारा आनंदाने खात होता. खात असताना तेवढ्यामध्ये एक घास तोंडात घातला आणि तेवढ्यामध्ये वकील समोर आला. आता सुखरूप बिचारा सुटला. हे उपकार कोणाचे? वकिलाचे. हा बिचारा खात होता. खात असताना वकील समोर आला आणि जसं वकील समोर आला त्याचबरोबर वकील म्हणतात, का हो ग्रस्त सुखरूप सुटलात? हो म्हणे. मग आता आमच्या पैशाचं काय? बिचारा ग्रस्त म्हणतोय भुईंग. पहा, म्हणजे यातून मला तात्पर्य सांगायचं एवढं. आता हे जो वकील आहे, वकील जो आहे त्यानं काय केलं? त्या ग्रस्तावरती उपकार केला. कोणता उपकार? त्याला सुखरूप सोडण्याचा उपकार ह्या वकिलानं त्या ग्रस्तावरती केला. पण त्या ग्रस्तानं काय केलं? उपकाराची फेड अपकारानं केली. कळलं का तुम्हाला? हे उपकाराची फेड अपकारानं केली. असे या समाजामध्ये बरेच लोक पाहायला मिळतात. काही लोक असे असतात की उपकारावरती उपकार करतात, काही लोक असे असतात की उपकाराची फेड अपकारानं करतात. पण संत हे असे, ते उपकारावर तो उपकार करतातच, पण जे अपकार करतात ना त्यांच्यावर सुद्धा उपकार हे संत करतात. पहा, पटवून देण्यासाठी तुम्हाला सांगते, आपल्याला सर्वांना माझ्या माऊलींचं चरित्र तर सर्वांनाच माहिती हो. संत काय करतात? उपकारावर अपकारावर सुद्धा उपकार करतात. लक्ष द्या बरं, गोड आहे. पहा, माझे माऊली लहान होते, 4 भावंड होते, लहान होते आणि असणारे सिद्ध बेटाच्या काठी राहत होते. इंद्रायणीच्या काठी सिद्ध बेटावरती राहत असताना रात्रीच्या वेळेस आई वडिलांनी ह्या 4 भावंडाला सोडून गेले होते. परके झाले होते एकाच रात्रीमध्ये, काहीच नव्हतं. आता पहा, एखाद्या लहान लेकराची आई जर त्याला सोडून फक्त बाजाराला गेली ना तर त्या लेकराला राहवत नाही, बेचैन होतं ते लेकरू. पण ज्यांना आई आणि बाप दोन्हीही आधार नाही, असे असणारे आई वडील त्या लेकरांना नव्हते. 4 जण होते, लहान होते, वय लहान होतं, आई वडिलांचा आधार नाही. त्याच रात्री त्या लेकरांना परक केलं, आई वडील निघून गेले. असे असणारे गावातलं कोणी बघत नव्हतं. सिद्ध बेटावरती राहत होते, इंद्राणीच्या काठावर खेळायचे. असे असणारे हे लहानसे भावंड, माझे माऊली असतील, निवृत्ती दादा असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई तर अगदी लहानच होत्या. पण आई वडिलांचा आधार संपला होता, कोणीच त्यांच्यासोबत नव्हतं. हो, काय त्यांची परिस्थिती होती, खायला नीट अन्न त्यांना मिळू देत नव्हते, काहीच त्यांच्याकडे नव्हतं. हो, लोक त्यांना हिणवत होते, संन्यासाचे काटे म्हणून त्यांना हिणवत होते. अशी परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झाली होती.
कुणी त्यांच्याकडे नीट बघत नव्हतं. लहानशे होते. अहो लहान लेकरू, त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती फक्त आई आणि वडिलांची. पण तोच आधार संपला होता. तो आधारच त्यांच्यापाशी नव्हता. असे असणारे माझे माऊली असतील. आई वडील नाही. आई वडिलांनी त्याग केला, सोडून गेले. आता कोणाकडे पाहायचं? समाज तर आपला स्वीकार करत नाही. समाज बघत नाही आपल्याला. समाज नीट अन्न देत नाही खाण्यासाठी. मग काय करायचं? पण आई वडील गेल्याच्या नंतर हे 4 भावंड 4-5 दिवस उपवाशी राहिले. उपवाशी राहिले. पण माणूस मायबाप किती दिवस उपवाशी राहील? ही पोटातली आग शांत बसू देत नाही बरं का. लहानशी मुक्ताबाई होते आणि आता जगाची माय. माझे माऊली आता भूक लागली असेल म्हणून 5व्या दिवशी 5 दिवस 4 भावंड उपवाशीच होते. आई नाही, वडील नाही, कुठे असतील, कुठे गेले. याच्या दुःखामध्ये 4 दिवस काही खाल्लं नाही. पण आता पोटातली आग शांत बसू देत नाही म्हणून माझ्या जगाच्या माईनं आता झोळी घ्यावी आणि आळंदीमध्ये जावं आणि भिक्षा मागावी. काही व्यक्ती असे होत्या, काही स्त्रिया अशा होत्या की अगदी माऊलींना अगदी अंतकरण भरून पाहायच्या, डोळे भरून पाहायच्या आणि माझ्या माऊलींना भिक्षा द्यायच्या. माझ्या माऊलींना जावं प्रत्येकाच्या दारामध्ये आणि म्हणावं, भिक्षा दे माय, आई भिक्षा दे माय थोडी, असं म्हणावं. पण काही स्त्री अशा होत्या, अरे तू संन्यासाच्या गारठ्या, तुझी पात्रता आहे का मला आई म्हणण्याची? अशा काही स्त्रिया माझ्या माऊलींना म्हणायच्या. आणि माझे माऊली जात होते, झुळी घेऊन जायचे. काही स्त्रिया देत होत्या हो, पण काही स्त्रिया देत नव्हत्या. रागानं बघायच्या, वर भवाळी करायच्या, रागानं पाहायच्या, फटफटफटायच्या, काहीतरी शिव्या द्यायच्या. पण भिक्षा देत नव्हते. भिक्षा म्हणून काही कचरा टाकायचा हो माझ्या माऊलींच्या जोडीमध्ये. पण हे सगळं सहन करत, अशा सगळ्या प्रकारची शिदुरी घेऊन, भिक्षा घेऊन माझे माऊली अगदी जड अंतकरणातून सिद्ध बेटाकडे निघाले. आणि इंद्रायणी माईला पाहिलं. मैबाप त्यांच्याशिवाय आधार कोणाचा होता? कोणाचाच आधार नव्हता हो त्यांना. आई नाही, वडील नाही. तेवढीची इंद्रायणी माता होती. पाहावा माऊलीनं, आणि त्या इंद्रायणी मातेला पाहता क्षणी माझ्या माऊलींच्या डोळ्यामध्ये घडकन अश्रू यावेत. माझ्या माऊलीने रडावं. लहानशी माऊली इंद्रायणी माईकडे बघावं आणि रडावं. आतापर्यंत आई वडील गेल्याच्या नंतर इंद्रायणी मातेनंच माझ्या माऊलीचा सांभाळ केला. माऊलीनं पाहावं आणि रडावं. डोळे भरलेले होते, पुसत होते. आणि तेवढ्यामध्ये माऊलींच्या लक्षात आला, रे आपल्या जोडीला कोणतरी ओढतंय. माऊलीनं डोळे पुसले. पाहतात तर कोण? पाहतात तर लहानशी लेकरं. ज्ञाना म्हणून माझ्या माऊलीची झोळी ओढत होती. माझ्या माऊलींचा जीव कासावीस होत होता. त्या झोळीतलं जे मिळालेली जी भिक्षा आहे ती सांडू नये का? माझी लहानशी मुक्ता आहे, तिला भूक लागली, 4 दिवस झालं उपवाशी आहे, तिला खाण्यासाठी काहीच भेटलं नाही. तेवढी भिक्षा भेटली, तेवढी तरी माझ्या मुक्ताईला भेटावी खाण्यासाठी. ह्याच्यासाठी माऊलींचा जीव कासावीस होत होता. कशी बशी त्या मुलांकडून सुटका माझ्या माऊलींना केली. माऊली जायला निघाले. जात असताना तेवढ्यामध्ये धिप्पाड देहाचा, लांब शेंडीचा, मोठ्या मोठ्या मिशा असणारा, ढांगा टाकतच एक व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याचं नाव आहे विसोबा. तो तिथे आला आणि आल्याबरोबर जे जगाचा घाम पुसते ना माय, जगाचा घाम पुसणारी माऊली, तिला दरदर घाम आला. जगाचा उद्धार करणारी माऊली, तिला घाम आला. आणि माऊली मनात विचार करत, अरे हे लेकरापासून मी कसं तरी सुटलो असतो, सुटका केली असती, सिद्ध बेटावर गेलो असतो. पण आता ह्या बाबापासून, अगदी विषारी सर्पच हा, ह्याच्यापासून मी कशी सुटका करू? तेवढ्यामध्येच विसोबा बोलायला लागले. म्हणतात, का रे ज्ञान्या, अरे संन्यासाच्या कार्ट्या, तुम्हाला कळत नाही? कोणाच्या आज्ञेनं तुम्ही आळंदीमध्ये पाऊल ठेवला? स्वतः तर अमंगळ आहात, आम्हालाही अमंगळ करता. तुमचे तोंड जरी बघितले तर आमचा दिवस घाणेरडा जातो.
कस काय तू आळंदामध्ये पाऊल ठेवलास असं बोलायला लागले. माऊली म्हणतात का हो आमचा काही अधिकार नाही का? आळंदी तर सर्वांचीच आहे. सांगितलं अजिबात बोलायचं नाही आणि आळंदीमध्ये तर पाऊल तू अजिबात ठेवायचं नाही. आता ठेवलं इथून पुढे कसं ठेवतं बघतोच. चांगलीच अद्दल घडवतो तुला आणि अद्दल घडवण्याच्या नादामध्ये त्या विसोबानं काय करावं माऊलींच्या झोळी घ्यावं टरकन ती झोळी फाडावी आणि त्यामध्ये असणारी जी दीक्षा आहे ती सगळी खाली साडावी. मायबाप माऊलींचा जीव कासावीस होत होता. कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस माऊलींचा जीव कासावीस होत होता. माऊली वाटत होता रे थोडीफार जी भिक्षा भेटलीये ती तरी माझ्या मुक्ताईला माझ्या सोपानाला मिळावी तेवढा तरी त्यांच्या पोटाला आधार होईल त्याचा विचार माऊली करत होते. पण मायबाप जी भिक्षा मिळवली होती जी भेटली होती ती पण मुखात जाऊन दिली नाही हो. ते विसोबा साठेना जी भिक्षा मिळाली ती पण झोळी फाडली आणि ती भिक्षा खाली साठवून दिली. अहो या बाबाचा विरोध करावा तर कोणाच्या जीवावरती करावा? आई नाहीये बाप नाहीये कोणाच्या जीवावर यांना बोलावं? मायबाप हे दृश्य पाहून धरणी माय दुमंगली होती आकाश फाटलं होतं. आईचा आधार नाही. मायबाप सांगायचं जर झालं ना या जगामध्ये आई आणि बाप सोडताना दुसरं कुणीच आपला आधार नसतं. आणि माऊलींचं तेच गत आहे. आई नाही बाप नाही लहानशी लेकरं. एवढीच भिक्षा भेटली ती सुद्धा मिळून दिली नाही. माऊलीच्या डोळ्यामधनं घळघळ अश्रू यायला लागले. माऊली म्हणजे रडायला लागले हो. खाली सांगायला पीठ कणिक म्हणलं कणिक म्हणलं इंद्रायणीच्या पाण्याने नाही हो. माझ्या माऊलीचे रडले ना त्याच्या पायात. पण एवढा दृष्ट असणारा विसोबा ते कणिक सुद्धा मिळू दिलं नाही माऊलींना. क्रूर होता. ते कणिक सुद्धा पायानं ते मातीमध्ये चिरडलं. का ते कणिक सुद्धा ही भिक्षा उचलल आणि ह्या ज्ञाना काय करण घेऊन जाईन घरी त्याच्यामुळे पायानं तुडवली. पण माझ्या माऊलीला मिळू दिली नाही. आणि माझे माऊली जड अंतकरणानं जड अंतकरणानं माझे माऊली सिद्ध बेटाकडे जायला निघाले. तिथं गेले पाहतात मुक्ताई वाट बघत होती. अरे ज्ञानदादा आता येईल नंतर येईल पाहत होते. बंद करतात आणि दाखवत नाहीत. पण ही जी मुक्ताई आहे लहान आहे पण सर्व काही कळतंय. मुक्ताई माता ज्ञानदादाला म्हणतात दादा ताटी उघड. काय झालं तू असं का बसला? भिक्षा भेटली नाही का? मी तुला मागणार नाही. तू नाही आणली ना नको खायला मला. मी हवेवरती जगेल नाही तर इंद्रायणी मातेचं पाणी ते पाणी पिऊन मी जगेल पण तुला मी खायला मागणार नाही. तू असं बसून रडू नकोस असं मुक्ताई माता सांगतात. पण माझे माऊली काही ताटी उघडत नाही.
मग माझ्या मुक्ताईनं म्हणावं, उपदेश करावा, सांगावं, जगाने कितीही त्रास दिला ना तरीही आपण तो त्रास सहन करावा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा, आपण एक योगी आहात. या समाजानं आपल्याला कितीही त्रास दिला ना तरी आपण तो सहन करायचा. मला यातून सांगायचंय, अहो मी सांगितलं तेवढे शब्द कमी पडतात. काय चरित्र असेल, ऐकायला कसं वाटतं. पण ज्यांनी भोगलं, सहन केलं स्वतःच्या जीवनामध्ये, अन्न ज्यांना खाण्यासाठी मिळालं नाही असे असणारे माऊली, ज्या विसोबात चाट्यानं माऊलीनं अन्न मिळू दिलं नाही, त्या विसोबा चाटेचं विसोबा खेचर केला. एवढंच नाही तर नामदेवराय जे आहेत त्यांचं गुरु बनण्याचं भाग्य हे विसोबा खेचरांना माऊलींना दिलं. आणि ग्रंथामध्ये नाव विसोबा खेचरांचं अमर झालं. त्याचं कारण फक्त संत आहेत. माझे माऊली एक संत आहेत आणि माऊलीनं हा उपकार विसोबा खेचरांवरती केला आणि नामदेवरायांचे गुरु हे विसोबा खेचर झाले. मला यातून सांगायचं एक गोष्ट की बाबा, संत जे आहेत जगाला किती त्रास देऊ दे पण त्याच्यावरती उपकारच करणार, कारण त्यांचा जन्मच जगाच्या कल्याणाकरिता झालेला आहे. पहा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती. ओ जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती. ओ देह कष्ट भीती परोपकार, 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 देह कष्ट भीती परोपकार. हरे बोल. ओ जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, 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 संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. संत हे जगावरती जगानं कितीही त्रास देऊ दे त्यांच्यावरती उपकारच करणार. माझ्या माऊलीनं एवढा त्रास दिला पण माऊलीनं आपल्या उद्धाराकरिता ज्ञानेश्वरी आपल्याला दिली, हरिपाठ सारखा ग्रंथ आपल्याला दिला, अमृत अनुभव सारखा ग्रंथ दिला की जेणेकरून हे लोक उद्धार करतील स्वतःच्या जीवाचा. असे विचार करणारे संत आहेत. पहा, तरी माऊली पसायदानामध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू. जे खळ जे आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे जी घाणेरडी त्यांची बुद्धी आहे ती सांडू अशी मागणी मागतात. अशी असणार कितीही त्रास देऊ दे, कारण आपल्याला जर इतरांना त्रास दिला ना आपण त्याचा बदलाच घेतो. कसा आपण त्याचा काटा निघतो याचं वाट आपण मागत असतो. पण संत तसे नाही, जगानं किती त्रास देऊ दे त्यांच्यावरती उपकारच करणार, कारण ती जात संतांची. संत असे असतात. काय करतात संत? नाथ बाबा सांगतात की अजून संत करतात काय. अभंगाचं दुसरं चरण. आपण सारिके करीती आ ओ आपण सारिके करीती आ
नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की संत करतात काय आपणा सारी करीती याती कुळ नाही चित्ती. संत शरण आलेल्या साधकाला स्वतःसारखं बनवतात. मग तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कोणत्या रंगाचा आहे, रूपाचा हे पाहत नाहीत. ते स्वतःसारखं बनवतात, स्वतःचा अधिकार त्याला देऊन टाकतात. असे हे संत आहेत. पहा आपण काय करतो, संत हे कधी जात पात काहीच बघत नाहीत. पण आपल्यामध्ये ती जास्त गोष्टी आपल्यामध्ये पाहायला मिळते. आपण जात पात जास्त करतो, पण संत नाहीत. जे मोठे महात्मे होऊन गेले ना, त्यांनी कधी जात धर्म हे बघितलंच नाही, कधी पाहिलंच नाही. आपण म्हणतो की बाबा रोहिदास चांभाराचे, चोखामेळा महाराचे, सावतामाळी माळ्याचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, शिवाजी महाराज मराठ्याचे, असे या महापुरुषांना आपण काय केलं, वाटून घेतलं जाती जातीमध्ये. पण ह्यांनी कधीच जात पात कधीच मांडली नाही. आता सांगायचं झालं, एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं, त्या स्वराज्यामध्ये म्हणजे आपलं स्वतःचं राज्य निर्माण झालं. आणि या स्वराज्यामध्ये ज्यांना निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी राजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण यामध्ये या स्वराज्यामध्ये त्यांनी कधी जातीभेद नाही केलं. स्वराज्य जे कोणी येतील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं, सगळ्यांना एकत्रित करून शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची उभारणी केली, हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणतात ना पहा, 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा. सारा समाज मराठमोळा. पाच्यावर ठेवून डोळा, एका जागी केला गोळा. तर ठेवून डोळा, एका जागी केला गोळा. प्रथम पाहिला शिरज गवला जिजाऊ चरणावरी ग. प्रथम पाहिला शिरज गवला जिजाऊ चरणावरी ग. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. त्यांनी कधी जाती धर्म पाहिला नाही, आपणच पाहतो, आपण भेदभाव करतो. पण हे संत अगदी तसेच आहेत. हे महापुरुष कधी जाती धर्म पाहत नाहीत. कोणत्याही वर्णाचा, कुळाचा, रंगाचा, रूपाचा असू दे, त्याचा स्वीकार करतात आणि स्वतःसारखं बनवतात. स्वतःसारखं बनवतात म्हणजे काय करतात पहा, शेवटचं सांगून जाईल आणि सेवा संपवेल. पहा, नामदेवराय जे आहेत त्यांच्या संगतीमध्ये आता संतांसारखं बनायचं म्हणलं तर संगती त्यांची करावीच लागेल. त्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ते संत स्वतःसारखं बनवतील. मग शूद्र जातीमधली एक स्त्री माझ्या नामदेवरायांच्या संगतीमध्ये गेली, संगतीमध्ये राहू लागली, तर तिला एक संत त्या झाल्या. त्याचा मान त्यांना प्राप्त झाला, त्यांना अधिकार एवढा मिळाला की त्यांना भेटण्याकरिता कबीरजी आणि माझे माऊली त्यांना भेटण्याकरिता गेले. एवढंच नाही, ज्या गौऱ्या ते थापायच्या ना, त्यामधनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा नामघोष ऐकायला यायचा, एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला संतांच्या संगतीमध्ये राहून. एवढंच नाही तर एवढा अधिकार त्या स्त्री संतांना प्राप्त झाला, म्हणजे नामदेवरायांच्या संगतीमध्ये राहून एवढा अधिकार प्राप्त झाला की नामदेवरायांना कीर्तन करावं. आणि त्या कीर्तनामध्ये त्या स्त्री संतांनी, माझ्या जनाबाईंनी, कुणी कोणतं प्रमाण म्हणावं, कुणं प्रमाण उचलावं, कुणी गायन करावं हे सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. वाळवंटामध्ये कीर्तन असायचं, सुंदर पद्धतीने ते कीर्तन चालायचं. त्या कीर्तनामध्ये एवढ्या सुंदर पद्धतीने किती देव नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 हो जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भांग.
अशा असणारे संत जे की कुणी पण येऊ त्यांना स्वतःसारखं बनवतात. पुराणामध्ये एक असं उदाहरण आहे, वाल्या कोळी आपण ज्याला म्हणतो की त्याच्या इतकं पाप आपण सुद्धा केलेलं नाही. एवढा पाप करणारा हा वाल्मिक असे असणारे, त्यांच्या इतकं कुणीच माणसं मारलं नसेल. एवढे लोक त्यांना मारले, पण एका संतांच्या संगतीमध्ये ते गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा एवढा अधिकार प्राप्त झाला की रामप्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं, आणि ते रामायण जसं लिहिलं त्याप्रमाणे जगाच्या बापाला वागावं लागलं. ही ताकद संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर भेटते. आणि ते का भेटते? कारण ते स्वतःसारखं बनवतात. वाल्या होता, वाल्याचा वाल्मिक ऋषीच करून टाकला. ब्रह्महत्या राशी पातके अपारा, ब्रह्महत्या राशी पातके अपारा, ब्रह्महत्या राशी पातके अपारा, ब्रह्महत्या राशी पातके अपारा, वाल्मिका किंकारा वादे केला, वाल्मिका किंकारा वादे केला, ब्रह्महत्या राशी पातके अपारा, ब्रह्महत्या राशी पातके अपारा, पातके अपारा, पातके अपारा. संत जे आहेत काय करतात? स्वतःसारखं बनवतात. असे असणारे संत आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. बरं, ते स्वतःसारखं बनवतात. मी मगाशीच तुम्हाला म्हणाले, जी आई आपल्या लेकराला जन्म देते, जन्म देणारी जी आई आहे त्या मुलाला ती स्वतःसारखं बनवू शकत नाही. कोणतीही गोष्ट असू दे, कोणत्याच गोष्टीनं ती बनवू शकत नाही. काहीतरी वेगळंच दिसतं ते कार्ट. ही आई वेगळी असते, ते लेकरू वेगळं असतं, बनवू शकत नाही. आईला जे करता येत नाही ते संत करतात. येणाऱ्या साधकाला स्वतःसारखं बनवतात. आपण सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. बरं, एक साधक आला आणि साधक म्हणाला का हो संत काय करतात? संत काय करतात? काय त्यांचं स्वतःसारखं बनवतात. बरं, स्वतःसारखं बनवतात, त्यांच्याकडे बनवण्यासाठी काय आहे त्यांच्याकडं? त्यावेळेस एकनाथ बाबा सांगतात काय आहे त्यांच्याकडे. अभंगाचं पुस्तक. दयांतरातवसे, दयांतरातवसे, वसे दुजे पण तेथे नसे. त्या संतांच्या अंतकरणामध्ये दया वास करते. दुजं पण त्यांच्या ठिकाणी नाहीच, परखे पण नाही. जो कोणी येईन त्याला जवळच करणार, त्याला उद्धाराचा मार्गच दाखवणार, असे हे संत आहेत. संत कसे आहेत? उद्धार करतात. उद्धार करतात देवापर्यंत आपल्याला पोहोचण्याचं काम हे संत आपल्यावरती करतात. असे असणारे संत. अजून संत कसे? उदारपणे उदार. एका जनार्दनी
निर्धार. संत दया तर त्यांच्या अंत करणार आहेत. नुसती दयाच नाही तर ते उदार आहेत, अंतकरणाने उदार आहेत. जे ज्ञान कोण देऊ शकत नाही ते संत देतात. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतात आणि त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याची जी मदत आहे ती मदत संत आपल्याला करून देतात. असे असणारे संत की त्यांचे उपकार हे शब्दात मांडणं शक्य नाही. म्हणून एकनाथ बाबा म्हणतात संतांचा उपकार सांगावया नाही, पर सांगताच येणार नाही असं हे संतांचे काय आहेत उपकार आहेत. एकदा सर्वांनी भजन करू.